अशा कुठल्या गोष्टी आहेत की ज्या युवा पिढीला तुम्ही सांगू इच्छितात, भले ते हॉटेल व्यवसायात एंटर होत आहेत किंवा कुठलाही व्यवसाय जर चालू करायचा आहे, तर कुठल्या गोष्टी ज्या करायच्या आहेत, कुठल्या गोष्टी ज्या करायच्या आहेत? तुम्हाला जर सगळ्यात अपयशी माणूस जर बघायचा असेल, म्हणजे नवीन जे काही करणारे असतील, आता तुम्ही माझ्या यशाबद्दल आता बऱ्याच वेळा चर्चा झाली ऐकली, सगळ्यात अपयशी जर कोणी माणूस बघायचा असेल तर मी बरं का. मी 4 वेळा हॉटेल बंद केलेला माणूस. म्हणजे एवढं अपयश, मी आत्महत्या करण्यापर्यंत. माझ्या परिवारामध्ये माझ्या पत्नीने मला जेवढा सपोर्ट केला ना, तेवढा मला बाकीच्या कोण केलं. म्हणजे साक्षात आज मी तुमच्या सगळ्यासमोर एक यशस्वी उद्योजक म्हणून उभा आहे. तर त्याच्यात मी 100% सगळा सहभाग माझ्या पत्नीला देतो. तिने त्या माझ्या आर्थिक अडचणीत, माझ्या म्हणजे काही ह्याच्यामध्ये आहेत, त्या माऊलीने भरपूर सपोर्ट केला. मला केला, माझा परिवार म्हणजे सांभाळणं, माझ्या व्यवसायामध्ये खरंच त्या माऊलीच्या प्रेरणेनं. आणि काय होतं बऱ्याच वेळा ना, मराठी व्यवसायात उतरायच्या अगोदर काय करतात माहिती का, त्या व्यवसायाची खाच खळग म्हणा किंवा त्या व्यवसायाच्या डिटेल्समध्ये जात नाही. ते काय होतं, फक्त बेगडी वरून बघायचं. आता कुठं तुम्ही म्हणता जसं सोशल मीडियावरती रील बघायची, कोणीतरी आपलं काहीतरी हाताने हलवून दाखवतंय म्हणून ते करायचं. असं न करता सुरुवात एकदम छोट्यापासून करा. मोठं व्हायचं असेल ना, आणि टप्प्याटप्प्याने, एकदम डायरेक्ट मोठं नाही भेटत हो, नाही भेटत डायरेक्ट. मलाही एक काळ होता की मला माझ्या गाडीत 50 रुपयाचे पेट्रोल टाकायला नसायचं. मी शिवाजीनगरपासून पेट्रोल नसल्यामुळे गाडी ढकलत घरापर्यंत आलेलो माणूस. म्हणजे हे लोक बघत नाही. लोक काय बघतात, ज्यावेळेस मी हॉटेल व्यवसाय शिकण्याच्या ह्याच्यात होतो, तर मी बगर पगारी लोकांकडे राहून काम केलं. शिकण्याची भूक होते, ती पाहिजे माणसाला. काय माहिती का, तुम्ही व्यवसायात उतरा की तुम्ही किती कमकुवत आहेत किंवा तुम्ही ते पेलवू शकतात. ज्या दिवशी वाटेल की तुम्हाला नाही अरे हे मी करू शकतो बेस्ट, बिलकुल उतरा. पण जर तुम्हाला वाटलं की नाही राव आपल्याच्याने हे जमणार नाही, थांबा, तिथंच वळा मागे. कारण अजून बरेच काही गेलं नाही. पण ज्यावेळेस काय होतं, मग आत्महत्या करण्याची पाळी काय येते, माझ्याकडे आली होती तिथं. पण मी ते परीक्षणातून मी म्हणलं नाही, आत्महत्या आपण नाही करायची, आपण जागा सोडायची. मी तो व्यवसाय तिथला बंद केला बीडचा. आजही माझं हॉटेल तसंच कुलूप लावून